हाथ से उसी का व्यवहार हो, मगर हमारे कदम चले संतों के राह से. महाराष्ट्राचे दोन पूजनीय व्यक्तित्व आहेत मायबाप. एक आहे माझी ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माझी योगी यांची माऊली, निगमवल्ली प्रसवली. आणि दुसरे आहे छत्रपती शिवाजीराजे. शिवाजीराजांनी दया दाखवली. शिवाजी राजा धार्मिक होते. आळंदीच्या हिंदू धर्म संमेलनामध्ये परमपूजनीय वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर म्हणले, ज्ञानेश्वर माऊलींचा ध्वज भगवा आणि माझ्या शिवाजी राजाचा सुद्धा ध्वज भगवाच. एक योगीराज होता तर दुसरा राजयोगी होता. ज्ञानेश्वर माऊलींच्या सारखं समाजाला करुणा देणारा योगीराज, करुणेला सामर्थ्याचा प्रत्यय देणारा राजयोगी तुमच्या सर्वांच्या अंतःकरणामधनं जागावा. आणि ते गोतीर्थ, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सगळ्या समाजाची व्हावी आणि तुम्हा सर्वांच्या जीवनाच्या चेतनेचा तो केंद्रबिंदू व्हावा. किती सुंदर विचार दिला. शिवाजी राजाचं चरित्र दिव्य आहे मायबाप हो. शिवाजी राजांचं चरित्र करुणेचं चरित्र आहे. पायाला झालेलं गँग्रीन, डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरने जर म्हटलं नाही मी अहिंसक आहे, तुमचा पाय नाही कापणार, शरीर राहावं म्हणून पाय कापण्याची हिंसा ही अहिंसा आहे. सगळ्यांना हिंसेचा शास्त्रशुद्ध अर्थ जीवनामध्ये आणणं कठीण आहे, पण किंचित अहिंसा आपण बाणू शकतो मित्रांनो. आपल्याला असं वाटेल ज्ञानेश्वर माऊलींनी चिंतन केलं नाही का? चिंतन केलं. माऊली म्हणल्या, जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे. शब्द बघा किती सुंदर आहे. जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहतणे ते अहिंसा रूप करूगा. जगाचं कल्याण होत असेल आणि एखाद्या गुंडाला गोळ्या घालाव्या लागत असतील ना, 10 घाला. जगाला आनंद मिळत असेल आणि प्रसंगी स्वतःचे प्राण द्यावे लागत असतील तर प्राण द्या. आपण एकदा अहिंसा तीर्थात चला, तिथे राजा शिबीचं सुंदर शिल्प लावलेलं आहे. एका कबुतराचं पोट भरण्यासाठी हा महात्मा स्वतःच्या मांडीचं मांस कापून देतो. पण हे मांस का कापून दिलं? राजा शिबी दयाळू आहे, त्याचबरोबर तो सामर्थ्य संपन्नही आहे. मित्रांनो, पहिल्यांदा बलसंपन्न व्हा, वीर व्हा आणि मग क्षमा करायला शिकवा. शिवाजी राजाच्या स्वराज्यावरती चालून आलेला अफजल खान, या अफजल खानाची हत्या नव्हे त्याचा वध, जगाच्या इतिहासात ज्याला तोड नाही, द ग्रेट वॉर स्ट्रॅटेजी म्हणून ज्याचं चिंतन केलं जातं, ते अहिंसेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. एक लक्षात ठेवा, स्थिर राहतो तो विचार आणि बदलत राहतो तो आचार. उद्या जर तुम्हा सर्वांच्या सद्भाग्याने मला लंडनला जायची वेळ आली, तिथल्या लोकांनी म्हटलं महाराज पॅन्ट पहन के कीर्तन करो, जरूर उभा राहील, कारण माझं कीर्तन पॅन्टीत नाही, माझ्या डोक्यात. उद्या जर अहिंसेचं संरक्षण करण्यासाठी हातात बंदूक घ्यावी लागली आणि समोर येणाऱ्या हरामखोराला जर धराशायी करावं लागलं, हम उठाएंगे बंदूक. शिवाजी राजानं हे केलं. हे हिंसेचं समर्थन नाही. एक अफजल खान को अगर नहीं काटा था तो पूरा हिंदुस्थान कट जाता था. म्हणून समाजातल्या काही लोकांनी अहिंसेचं संरक्षण करणाऱ्या हिंसेची शक्ती मिळवायची आणि त्या बलसंपन्न शक्तिसंपन्न लोकांच्या जोरावर सामान्य माणसाने सदाचरण, सदाचार, शाकाहार, सद्भावना, आई वडिलांची सेवा या माध्यमातून राष्ट्र आणि धर्माची सेवा करायची. कारण आता येणारा अफजल खान हा विजापूरहून येणारा नाहीये. आता येणारा अतिरेकी हा कराचीहून येणार नाहीये. त्याला मदत करण्यासाठी आम्हीच आहोत तयारीत. हमें डर पाकिस्तान से नहीं है, पाकिस्तानी मनोवृत्तीची आम्हाला भीती आहे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. एका राजावरती शत्रूने आक्रमण केलं. जैसे आक्रमण की वार्ता उसके कानों पे आई, उसने सेनापति को बुलाया और पूछा कि क्या करोगे. सेनापति ने सांगितलं, महाराज चिंता मत कीजिए, क्योंकि सामने से जो शत्रु आ रहा है उसको सफा करने के लिए हमारी मिलिट्री काफी है. आणि त्याने वाक्य वापरलं, गॉड सेव अस फ्रॉम आवर फ्रेंड्स. गॉड सेव अस फ्रॉम आवर फ्रेंड्स, वी विल टेक केअर ऑफ आवर एनिमीज. मित्र बनून आमच्या घरात घुसणाऱ्या सो कॉल्ड मित्रांपासून भगवंताने आम्हाला वाचवावं. आमच्या अहिंसेला त्रास देणाऱ्याला कापायला पर्यायी हिंसा करायला आम्ही तयार आहोत, हा संदेश आपल्याला देता आला पाहिजे. किती प्रकारची हिंसा आहे.
आम्ही सहज एखाद्याची मानसिक हिंसा करतो, सहज एखाद्याची सांस्कृतिक हिंसा करतो, सहज एखाद्याची आर्थिक हिंसा करतो. अहिंसा हा फार व्यापक विषय. भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये जो अष्टांग योग सांगितलाय, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, याच्यातला यम नावाचा जो प्रथम विषय आहे त्याच्यात सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि अस्तेय या 5 गोष्टींचं चिंतन आहे. जैन शास्त्राच्या, जैन धर्माच्या आगम वाङ्मयातनं याचं सुंदर चिंतन मांडलंय. सगळ्या संतांनी दयेचंच चिंतन मांडलंय. पण समाजात संत निर्माण होण्यासाठी सामर्थ्य संपन्न माणसंही निर्माण व्हावी लागतात आणि त्याच्यासाठी योगीराज असलेले ज्ञानदेव आम्हाला हवेत आणि राजयोगी असलेले शिवाजी आम्हाला हवेत. अहिंसेचं एक रूप आपण बघितलं, दयातीचे नाव भूतांचे पालन. आता दुसरा विचार 5 मिनिटात बघायचं आणि एक सुंदर चरित्र तुम्हाला मी आज ऐकवणार आहे. तो दुसरा विचार आहे आणिक निर्दालन कंटकांचे. पायामध्ये काटा बोसला तर आपण काढतो ना, तो काटा काढण्यासाठी दुसरा काटा वापरावा लागतो. चल भैया, तुझ्याच जातीतल्या माणसाला पकडतो आणि तुला बाहेर काढतो. शिवाजी राजाचं सूत्र आहे. शिवाजी राजाची जगाची या सुखोद्देशे, जगाला आनंद होण्यासाठी किंचित तर काम आपल्याला करावंच लागेल. ते निर्जंतुकीकरण, दॅट प्युरिफिकेशन, दॅट स्टरलायझेशन, दाय नेम इज दया. ती दया आपण करावी. मग बाहेर न येणाऱ्या शत्रूला मातीत घालण्याची क्षमता आणि ताकद आपल्या अंतःकरणात निर्माण. शिवाजी राजाचं चरित्र हे दयेवरती आधारलेलं चरित्र. सामान्य माणसाला संरक्षण. श्रीमन महाभारतामध्ये एक सूत्र आलेलं आहे, गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणौ वा बहुश्रुतम आततायिन मायांतम हन्याद एवा विचारयन. गुरु, ब्राह्मण, बाल, वृद्ध आणि बुद्धिमान माणूस, ही 5 माणसं आम्हाला पूजनीय आहेत. पण ही सगळी माणसं आमच्या धर्मावरती आक्रमण करायला हिंसेच्या माध्यमातून आमच्यावरती चालून आले तर काय करणार? सुंदर गोशाळा बांधली, 30 कोटी रुपये खर्च केले आणि एखादा कोल्हा जर तिथे शिरू लागला तर चालेल? नाही चालणार. त्या गायींना त्रास देणारा, त्या अहिंसा धर्माला पायदळी तुडवणारा एखादा हिंस्त्र श्वापद आमच्यात येणार असेल तर पहिल्यांदा बाहेर संरक्षक भिंत बांधावी लागेल आणि त्या संरक्षक भिंतीच्या जोरावरती आतल्या गायी वासरांना आपण सुरक्षित ठेवू. तसं पहिल्यांदा सामर्थ्य कमवा आणि मग दया करायला शिका. शिवाजी राजाचं चरित्र आम्हाला हे सांगतं. एक शत्रू आला शिवाजी राजावरती चालून, वाघनखीचे शस्त्र अनोखे हाती बांधोनी, वाघनखीचे शस्त्र अनोखे हाती बांधोनी, जावळीच्या रानात साधली शिकार शिवबानी. वाघनखीचे शस्त्र अनोखे हाती बांधोनी, अन जावळीच्या रानात साधली शिकार शिवबानी. वाघनखीचे शस्त्र अनोखे हाती बांधोनी, वाघनखीचे शस्त्र अनोखे हाती बांधोनी, जावळीच्या रानात साधली शिकार शिवबानी. किर्रान माजले भयंकर जावळीचे खोरे. 4थीतले पोरं इतिहास शिकतात, मास्तर इतिहास शिकवून टाकतात, तो त्यांनी टाकू नये एवढीच विनंती, शिकवून घ्यावा. किर्रान माजले भयंकर जावळीचे खोरे, तसे माजले स्वजन घातकी चंद्रराव मोरे. आपलेच होते ना. आपल्या हातावरती वाढणारा नग आपलाच जीवन रस खात आणि आपल्याच पोराच्या गळ्याला जाऊन लागतं, मग शहाणा माणूस कापतो ना. ते करायला शिका एवढीच विनंती आहे. किर्रान माजले भयंकर जावळीचे खोरे, तसे माजले स्वजन घातकी चंद्रराव मोरे.
आदिलशाहीच्या दरबारीचा पहिला मानकरी, आदिलशाहीच्या दरबारीचा पहिला मानकरी, झंझावाता सम आला हा अफजुल्ला समरी. झंझावाता सम आला हा अफजुल्ला समरी. घाबरलेली भक्त मंडळी लपली कांतारी, घाबरलेली भक्त मंडळी लपली कांतारी. जावळीच्या रानात साधली शिकार शिवबानी, जावळीच्या रानात साधली शिकार शिवबानी. आणि पुढे काय झालं? मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी दिनांक 10 नोव्हेंबर 1659. अफजल खान महाराष्ट्रात आला, हिंसक होता. शिवाजी राजाने विनाकारण कोणत्या शत्रूला कधी कापलंही नाही आणि देव देश आणि धर्म यांच्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला कधी जिवंत सोडलंही नाही. आला महाराष्ट्रात. विजापुराचा वाघ म्हणवितो कपटाने चाले. स्वतःला वाघ म्हणत होता पण अंतःकरणात कपट होत. विजापुराचा वाघ म्हणवितो कपटाने चाले. त्या कपटाला निपटायाला राजे अवतरले. घनघोर गर्जना करुणी, घनघोर गर्जना करुणी हर हर महादेव. काल शिवरात्री झालीये. कालचे रताळे अजून सुद्धा त्रास देतात आहे ना. खाताना तोंडाला त्रास. पुढचं काही बोललो मी? घनघोर गर्जना करुणी हर महादेव बोलोनी. हा सुनायला पा. घनघोर गर्जना करुणी हर महादेव बोलोनी. जय शिवबा जय माय भवानी, गनिमावरती स्वधर्म रक्षक जाती चालोनी. गनिमावरती स्वधर्म रक्षक जाती चालोनी. जावळीच्या रानात साधली शिकार शिवबानी, जावळीच्या रानात साधली शिकार शिवबानी. गिरारारजी गिरारारजी गिरारारजी. दुपारी 2:20 झाले. अफजल खान निघाला. इकडे शिवाजी राजे तयार आहेत आणि जाताना शिवाजी राजांनी काय केलं इतिहास बघा मित्रांनो. शिवाजी राजांच्या कुलोपाध्यायांनी शिवाजी राजांच्या हातावरती पंचगव्य दिलेलं आहे. पहिल्यांदा गोमूत्र, त्याच गाईचं दूध, त्याच गाईचं शेण, त्याच गाईच्या दुधातून निर्माण झालेलं दही. रोज 1 चमचा पंचामृत धारण केलं तर कोलेस्टेरॉल वाढत नाही आणि हार्ट अटॅक येत नाही. मला एकाने विचारलं महाराज तुम्हाला काय माहिती? म्हटलं मला कुठे आला अजून आहे ना. आपल्याला आश्चर्य वाटेल, शिवाजी राजांनी सर्वप्रथम गाईचं दर्शन घेतलं कारण त्यांची आई जिजाई त्या दिवशी प्रतापगडावर नव्हती, ती होती राजगडावरती. भारतीय अध्यात्म शास्त्रानं आईच्या खालोखाल
गाईला स्थान दिलेले आहे. म्हणून पहिल्यांदा जन्म देणारी आई, आणि ती नाही मिळाली तर पहिल्यांदा जन्म देती माता, ती नाही मिळाली तर गोमाता. संभाजी राजे धर्मवीर संभाजी महाराज गाईच्या आणि दूध आईच्या दुधावरती पोचले होते. कुलोपाध्यायांनी शिवाजी राजाच्या हातामध्ये पंचगव्य आणि पंचामृत दिलं. शिवाजी राजानं गाईचे शेपूट आपल्या हातात धरली आणि सगळ्या मित्रांना सांगितलं, राजानू आम्ही अफजल खानास भेटावयास निघालो, परत येऊ की नाही माहित नाही, पण परत नाही आलो तर गाईची मान आणि हिंदू धर्माची शान वाचवण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आईचं स्मरण केलं आणि गाईचे चरण छुले शिवाजी राजानं, आणि शिवाजी राजे निघाले. शिवाजी राजांनी कधीही नृशंस आक्रमण केलेलं नाहीये. सुसंस्कृत असा शिवाजी राजा. अफजल खान महाराष्ट्रात आला तर तुळजापूरच्या भवानीला जात्यात भरडलं. शिवाजी राजांचा साला बजाजी नाईक निंबाळकर फलटणकर याचं धर्मांतर करवलं. अहिंसेमध्ये या गोष्टींना कुठेही स्थान नाही. दुपारचे 2 वाजत आले आणि त्या दिवशी प्रतापगडाच्या माचीवरती काही यमदूतांची स्पेशल अपॉइंटमेंट होती. का? एक होता भारतीय राजसत्तेचा क्रांतिकारी सुपूत आणि दुसरा होता नृशंस राजवतीचा अत्याचारी दूत. दोघं समोरासमोर आले. शिवाजी राजा आणि अफजल खान. आणि शिवाजी राजाच्या डोळ्यातलं तेज बघितलं आणि अफजल खानाच्या लक्षात आलं की जिसे मैं पहाड़ों का चूहा कहता था वो हालांकि दूध गाय का पीता है मगर हौसला शेर के बच्चे का रखता है. 2 वाजून 20 मिनिटं झाले. सगळी माणसं टपून बसली होती. 24 तास शिवाजी राजाची माणसं प्रतापगडाच्या खोऱ्यामध्ये लपली आहे. जगातलं सर्वश्रेष्ठ युद्ध शिवाजी राजा लढतोय. रात्रभर डोळ्यात तेल घालून माणसं जागी आहेत. सामान्य माणूस जागतोय. शिवबा राजा सुद्धा झोपला नव्हता. शिवाजी राजानं सूचना केली, आपल्या एकाही माणसाचं रक्त सांडणार नाही याची काळजी घ्या आणि एकही शत्रू जिवंत जाणार नाही याचा निर्धार ठेवा. दुपार पूर्ण होत आली. 2 वाजून 20 मिनिटं झाले आणि शिवाजी राजा आणि अफजल खान परस्परांना भेटायला उभे राहिले. अफजल खान सांगतोय शिवाजी राजाला, क्यों शिवा तुम हमसे डरते नहीं? आणि शिवाजी राजानं उत्तर दिलंय, खान साहेब आम्ही आपणास का भ्यावे? मा साहेब जिजाऊंची आज्ञा, धर्माचं सूत्र, राजनीतीचा व्यवहार याच्याशी कधी आम्ही प्रतारणा केली नाही. आम्हाला भ्यायचीच गरज असेल आम्ही भ्यावे ते एक रघुनाथास भ्यावे. आम्हास आपला तो काय भ्याव? आणि दोघंही समोरासमोर आले आणि एकमेकांना मिठी मारते झाले. सगळीकडे शांतता होती. सिलोन पर्यंत शिवाजी राजा आणि अफजल खान यांच्या भेटीच्या बातम्या पोहोचल्या होत्या. सगळं जग महाराष्ट्राकडे नजर लावून बसलं होतं आणि त्या प्रतापगडाच्या माचीवरनं एक आर्त किंकाळी उठली. अल्लाह 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 दगा दगा हो उठली किंकाळी. अल्लाह अल्लाह दगा दगा हो उठली किंकाळी. अन जावळीच्या रानात साधली विकार शिवबानी. जावळीच्या रानात साधली विकार शिवबानी. जावळीच्या रानात साधली शिकार शिवबानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या
दिवशी एका अहिंसेचं प्रकट रूप शिवाजीनं दाखवलं. आणि म्हणून उत्तर प्रदेशात आलेला कवी भूषण म्हणला, कासजी की कला जाती मथुरा मस्जिद होती, एक शिवबान होता तो सून सबकी होती. त्या शिवाजीचा पराक्रम, भगवान महावीराची करुणा, गौतम बुद्धांची अहिंसा आणि भगवंताच्या बद्दल हृदयातली श्रद्धा, मनगटातला जोर आणि अंतःकरणातल्या भक्तीच्या बळावर आपणही अहिंसा, सत्य, सदाचार, शाकाहार, मातृपितृसेवा, स्त्री भ्रूण संरक्षणाचे विषय क्रमशः उद्याच्या कीर्तनात बघणार आहोत. दयातीचे नाव भूतांचे पालन, 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 दयातीचे नाव भूतांचे पालन.